नीट पेपर फुटी घोटाळ्यास जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। नीट पेपर फुटी प्रकरणी निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच टीईटी पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा। तसेच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ विद्यार्थी व संविधान बचाव कृती समिती नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी व संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दादा भुसे यांचा राजीनामा। मेरा नाम नरेंद्र सिंह अनमोल सिंह ग्रंथी है। सभी भाइयों को मैं प्रणाम करता हूँ। ये कांग्रेस जनता पार्टी ये देश में है ना, युवाओं की है ना क्रांतिकारी पार्टी है और लोगों का आक्रोश है। देश में ये आक्रोश है। बाबा साहेब अम्बेडकर जी ने संविधान दिया और उनका मत था कि इस देश को आगे ले जाना है तो गरीब का बच्चा, मिडिल क्लास का बच्चा अच्छी उसको परीक्षा मिले, अच्छी शिक्षा मिले, अच्छा एजुकेशन मिलेंगे तभी ये देश आगे बढ़ेगा। लेकिन आज इस देश में मूर्ख, नालायक, बेवकूफ लोगों की सरकार बैठे वाली है और ये इतने निर्दयी हो गए हैं, पूछो मत। आज बच्चे जो देश का भविष्य थे, नीट के एग्जाम दे के अच्छे अच्छे डॉक्टर बनने वाले थे, इस देश का भविष्य थे, उनकी जिंदगी बर्बाद की इन्होंने। पेपर फोड़ के इन्होंने उन बच्चों को बर्बाद किया और इसी वजह से कुछ 17 बच्चों ने आत्महत्या करे। ये देश का बहुत दुर्भाग्य है और इसी वजह से हमारे को बहुत देश की जनता पूरा गुस्से में है, युवा गुस्से में है, उनके माता पिता भी गुस्से में हैं। तो ये कांग्रेस पार्टी जो है ये आंदोलनकारी पार्टी है। आज मोदी जी को मैं कहना चाहता हूं, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हमें चाहिए और हम किसी भी हालत में लेकर रहेंगे। ये धर्मेंद्र प्रधान को उतरना ही होगा। हाँ, ये देश का और ये हत्यारा है। ये देश के बच्चों का जो अच्छे बच्चे थे, गरीब के बच्चे, मिडिल क्लास के बच्चे, इनका हत्यारा है और इसको हत्यारे को फांसी की सजा होना चाहिए। हे फोडाफोडीचं सरकार त्या खासदाराला फोडून या देशाचे वाटोळे केलेलं आहेत, परंतु बहुजनांची पोरं शिक्षण घेऊन उच्च पदावर जात आहेत। उद्याची पिढी सक्षम होत आहे। हे बहुजनांची पोरं जर पुढे आली तर या देशाचे चित्र बदलेल ही भीती या मनुवादी संस्कृतीला वाटते आहे। म्हणून यांच्या पिढ्याच उद्ध्वस्त करण्याचं काम हे नीटची परीक्षा आणि ही टीईटीची परीक्षा करून या देशातल्या तरुणांना उद्ध्वस्त करण्याचं पाप हे सरकार करत आहे। हे आम्हाला बघवत नाही। म्हणून नांदेडचे परिवर्तनवादी, आंबेडकरवादी तरुण या सरकारचा आणि दिल्ली या जंतर मंतर या ठिकाणी दीपके या देशातल्या तरुणांची भूमिका मांडतायत। त्यांच्या पाठीमागे नांदेडचाही तरुण उभा आहे हे सांगण्यासाठीचा हा सत्याग्रह आहे। धन्यवाद। विद्यार्थी व संविधान बचाव कृती समिती नांदेडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय आंदोलन करत आहोत। आंदोलनाची पार्श्वभूमी ही आहे की देशामध्ये ज्या काही अभिजन शिक्षण संस्था आहेत, अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या, त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देशाची धोरण ठरवणारी पिढी घडत असते। त्यापैकी नीट ही एक महत्त्वाची परीक्षा आहे। या नीट परीक्षेच्या माध्यमातून 12वीची जी काही विद्यार्थी आहेत अहोरात्र परिश्रम करून आपलं भवितव्य हे आजमावत असतात आणि आपल्या गुणवत्तेच्या बळावर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ते पात्र ठरत असतात। नीट परीक्षा ही NTA च्या मार्फत
घेतल्या जाते, परंतु मागील काही दिवसांपासून ही परीक्षासुद्धा सुरक्षितरित्या पार पाडल्या जात नाही। त्या परीक्षेचे सुद्धा पेपर फुटल्या जात आहेत, विकल्या जात आहेत आणि या देशामध्ये पैशाच्या बळावर धनदांडगे लोक हे गुणवत्तासुद्धा खरेदी करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत आणि याला सरकारही तेवढंच जबाबदार आहे आणि यामुळे खऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे। रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देऊन सुद्धा ही परीक्षा अचानक रद्द केल्या जाते। त्यामुळे अनेक विद्यार्थी हे नैराश्याच्या गर्तेत गेलेले आहेत। सुमारे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि याची जबाबदारी कुणावर तरी निश्चित झाली पाहिजे। म्हणून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती विद्यार्थ्यांचं आंदोलन हे मागच्या काही दिवसांपासून चालू आहे। त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि या पेपरफुटीची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 17 दिवसापासून जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा म्हणून जे काही आंदोलन उभं केलेलं आहे, आज त्या 17वा दिवस आहे। त्याचाच एक भाग म्हणून अभिजित दिपके व काँग्रेस जनता पार्टीच्या समर्थनात आज आम्ही नांदेड येथे एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि त्यामध्ये दुसरा एक प्रकार आहे, 2026चा जो काय पेपर होणार होता TETचा, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं MCSE तो पेपर कंडक्ट करत असतं, परंतु ते देखील पेपर या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे। जर असेच पेपर फुटीची मालिका जर वाढत राहिली तर या ठिकाणाहून ॲटोमॅटिकच बहुजनांच्या पोरांची शिक्षणातून हद्दपारी आपोआप होऊन जाईल, हे आम्हाला निर्देशन देते, निक्षून आपण सगळे पाहतच आहोत। आणि जर ह्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे काय आहे एक मोठं जनआंदोलन सरकारच्या विरोधामध्ये उभं करणार आहोत। सोबतच जी काय टेटची परीक्षा असते, ती टेटची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं न होता ती ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात यावी। या ठिकाणी MPSCच्या माध्यमातून जेवढ्या काही परीक्षा घेण्यात येत असतात त्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईनच पद्धतीनं झाल्या पाहिजेत, जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी काही पेपर फुटी होणार नाही किंवा कुठला काही अनागोंदी कारभार होणार नाही। मागं आपण पाहिलात जो काही TETचा पेपर होता, जो ऑनलाईन पेपर होता, त्या ठिकाणी काही जणांचे संगणक बरोबर चालत नाहीत, काही जणांना 200 पैकी 200 मार्क पडतात, तर काही जणांना 200 पैकी 0 मार्क पडतात। हे असे असंख्य ऑनलाईन जे अनागोंदी कारभार आहेत या ऑनलाईन याच्यामध्ये आपल्याला दिसून आढळून येत आहेत। आज विद्यार्थी कृती समिती आणि संविधान कृती समिती यांच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले। त्यामध्ये मुख्य 2 मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। एक जे आहे ते नीट आणि TET पेपर जे नेहमी फुटत आहेत त्यासाठी आपले जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा देण्यात यावा। तसेच हे वारंवार जे विद्यार्थ्यांसोबत जे अन्याय होत आहे, विद्यार्थी तयारी करत आहेत आणि ऐनवेळी त्यांना कळते की हे पेपर लीक झालेला आहे, त्यामुळे त्यांची होणारी जी परेशानी आहे ती टाळण्यात यावी आणि यामुळे ज्या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती वाढत जात आहे आणि हा जो शैक्षणिक खेळ मांडलेला आहे तो कुठेतरी थांबवण्यात यावा आणि अशा प्रकारचे जे नीट आणि TET आणि विविध प्रकारचे जे पेपर फुटत आहेत त्यावर निर्बंध घालण्यात यावे, यासाठी या समितीच्या माध्यमातून आज एक धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमातून या मागण्या केलेल्या आहेत। एकंदरीत देशाच्या शिक्षण व्यवस्थेला या ठिकाणी तडा गेलेला असताना दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व समर्थन म्हणून आज या ठिकाणी नांदेडमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं आहे व आमची मागणी अशी आहे, शिक्षण व्यवस्थेला नको त्या पद्धतीनं काळीमा फासण्याचा कार्यक्रम या राज्यामध्ये या देशामध्ये होत आहे आणि या सर्व TET पेपर फुटी प्रकरणी आणि शिक्षणाच्या संबंधित बाजार भरवणाऱ्या या सर्व लोकांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो या आंदोलनाच्या माध्यमातून आणि याद्वारे अशी मागणी करतो की केंद्रामधील असलेले धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री
यांनी त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा दिला गेला पाहिजे व राज्यामध्ये शिक्षण मंत्री असणारे दादा भुसे यांनी देखील या पेपर फुटीच्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी राजीनामा दिला गेला पाहिजे अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे.